आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये 800 कोटी रुपयांच्या निधी वाटपावरून खळबळ उडाली आहे। सत्ताधारी नगरसेवकांना 2.25 कोटींचा निधी देण्यात आलाय, तर विरोधकांना फक्त 20 ते 25 लाख रुपयांचाच निधी प्राप्त झालाय। सर्व पक्षीय नेत्यांना, गटनेत्यांना 2 ते 20 कोटी रुपयांपर्यंतचा निधी देण्यात आलाय। गणेश खणकर यांना 20 कोटी रुपयांचा, अमेय घोले यांना 10 कोटी रुपयांचा निधी देण्यात आलाय। संजय घाडी यांना 10 कोटींचा निधी देण्यात आलाय। रितू तावडे महापौर यांना 2.25 कोटी रुपयांचा निधी देण्यात आलाय। तर अशरफ आझमी यांना 2 कोटींचा, किशोरी पेडणेकर यांना 2 कोटींचा निधी देण्यात आलाय। यशवंत किल्लेदार यांना 2 कोटीचा, तर विजय उबाळे यांनाही 2 कोटींचा निधी देण्यात आलाय। डॉक्टर सईदा खान 3 कोटी, अजित रावराणे 2.25 लाख। विशाखा राऊत यांना 25 लाखांचा, तर आशा काळे यांना 25 लाखांचा निधी मिळाला। या संदर्भात शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे आणि संजय राऊत यांच्या प्रतिक्रिया बघूयात। खासदार असतील, आमदार असतील, नगरसेवक असतील, विरोधी पक्षाचे सुद्धा नगरसेवक निवडून आलेले आहेत। लक्षात घ्या, विरोधी पक्षाचे आमदार निवडून आलेले आहेत, ते टपकलेले नाहीत आकाशातून, खासदार निवडून आलेले आहेत। आणि हा जनतेच्या तिजोरीतला पैसा, तुमच्या पिताश्रींच्या खिशातला पैसा नाही। वारंवार सांगतोय 25-25 लाखाची काय तुम्ही आम्हाला का बिदागी देताय का? आम्हीच तुम्हाला देऊ 25-25 लाख रुपये। हे पहा, नगरसेवकामध्ये सापन्नतेची वागणूक महापालिकेच्या प्रशासनाला किंवा तिथल्या महापौरला करता येणार नाही। सगळ्या वॉर्डांना आता आम्ही अनेक महापालिका बघतो, अनेक महापालिका आम्ही चालवलेल्या आहेत। त्याच्यामुळं प्रत्येक वॉर्डाला समान निधी वाटप केलाच पाहिजे। जर तशा पद्धतीनं काही झालंच तर मला वाटतं जनतेचा दरबार आहे आणि न्यायालय आहेत, त्याच्यामुळे याच्याविरुद्ध आवाज तो उठवा। एकट्या किशोरी पेडणेकरांना देऊन चालणार नाही ना। शिवसेनेच्या जसं भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या नगरसेवकांना आहे त्याच पद्धतीने शिवसेनेच्या नगरसेवकांना सुद्धा द्यावं लागेल।